नमस्कार, मी सिद्धेश दिलीप शिगवण. वित्तम बातमीमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत करतोय. बातमीपत्राला सुरुवात करण्याआधी एक नजर टाकूया बातमीपत्रातील काही महत्त्वाच्या हेडलाईन्स. आम्ही तिघेही 3 शिफ्टमध्ये गाडी चालवतो. समृद्धी महामार्गावरील प्रवास करत असताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची मिश्कील प्रतिक्रिया. ठाण्यामध्ये कोरोना बाधितांची संख्या 130 वर. ठाण्यामध्ये कोरोना बाबत आता नागरिक गंभीर. भाजप आणि शिवसेनेत कोणी छोटा किंवा मोठा भाऊ नाही, आम्ही जुळे भाऊ आहोत. मंत्री प्रताप सरनाईक यांचं महत्त्वाचं वक्तव्य. आणि रत्नागिरीमध्ये नामशेष होत असलेल्या काळा पिकामध्ये एक नवीन जात करण्यात आली. आता पाहूया सविस्तर वृत्त. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची महत्त्वाकांक्षी असलेल्या समृद्धी महामार्गाच्या 4थ्या आणि शेवटच्या टप्प्याचे लोकार्पण नुकतंच संपन्न झाले. नागपूर मुंबई समृद्धी महामार्गावरील इगतपुरी ते आमणे ह्या 76 किलोमीटर लांबीच्या 4थ्या आणि शेवटच्या टप्प्याचे लोकार्पण गुरुवारी पार पडले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते या महामार्गाचे लोकार्पण करण्यात आले. मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी या नव्या महामार्गावरून एकत्रित प्रवास केला. सुरुवातीला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आपलं गाडीचं स्टीअरिंग हाती घेतलं आणि गाडी चालवली, तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस त्यांच्या बाजूला आणि उपमुख्यमंत्री अजित पवार मागच्या सीटवर बसले होते. त्यानंतर बोलत असताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की आम्ही तिघेही एकत्रित गाडी चालवतोय, काही काळजी करू नका. आम्ही 3 शिफ्टचे ड्रायव्हर आहोत. आम्हाला एकमेकांना गाडीमध्ये बसण्याची आणि ड्रायव्हिंग करण्याची सवय आहे. आमची गाडी अगदी छान सुरू असून आम्ही तिघेही जण 3 शिफ्टमध्ये गाडी चालवत आहोत. आता मी देखील गाडी चालवणार आहे, असं म्हणत त्यांनी पुढे इगतपुरीच्या माध्यमातून दिशेने प्रवास करत असताना गाडीचं स्टीअरिंग आपल्या ताब्यात घेतलं आणि महामार्गावरून गाडी चालवण्याचा आनंद घेतला. मुंबईमध्ये अत्यंत महत्त्वाच्या असलेल्या चर्चगेट स्थानकाला संध्याकाळच्या सुमारास आग लागल्याचा प्रकार घडलाय. ही आग चर्चगेट स्थानकामधील असलेल्या एका दुकानाला लागल्याची प्राथमिक माहिती समोर आली. चर्चगेट स्थानकामध्ये केकच्या दुकानाला आग लागल्याची प्राथमिक माहिती समोर आली. अधिकृत माहिती अद्याप समोर आलेली नाही, मात्र अग्निशामक दलाच्या माध्यमातून आग विझवण्याचं काम चालू होतं. आग विझवण्यात आता रेल्वे प्रशासनाला आणि अग्निशामक दलाला यश मिळत असल्याचं देखील पाहायला मिळतंय. तर सुदैवाने ह्या दुर्घटनेमध्ये कोणतीही जीवितहानी झाली नाहीये. महाराष्ट्रात सध्या कोरोना बाधित रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढू लागली. ठाणेकरांना देखील धक्का देणारी एक आकडेवारी आता समोर येते. नवीन ओमिक्रॉन उपप्रकाराच्या प्रसारामुळे रुग्णसंख्या ही वाढत आहे. बुधवारी 4 जून रोजी ठाण्यामध्ये कोविड-19चे 4 नवीन रुग्ण आढळल्याचं समोर आलंय, ज्यामुळे ठाण्यातील कोरोना बाधित रुग्णांची संख्या ही 130 वर पोहोचली. सध्या 12 रुग्ण हे रुग्णालयामध्ये दाखल आहेत, त्यांच्यावरती उपचार चालू आहेत. या व्यतिरिक्त 25 रुग्ण होम क्वारंटाईन आहेत, असे ठाणा महापालिकेने स्पष्टीकरण दिल्याचं देखील पाहायला मिळतंय. महाराष्ट्रामधील कोरोनाची सद्यस्थिती पाहता महाराष्ट्रामध्ये मागील 24 तासात 16 नवीन रुग्णांची नोंद झाली, तर 3 जणांचा मृत्यू झालाय. 74 वर्षाचे 2 पुरुष आणि 79 वर्षाची 1 महिला यांचा मृत्यू झालाय. हे सर्वजण आधीच गंभीर आजाराने ग्रस्त होते. मात्र महाराष्ट्रात सध्या 526 कोरोना बाधित ऍक्टिव्ह रुग्ण असल्याची माहिती देखील आता समोर आली आहे. मात्र ठाणेकर 130 संख्येवरती पोहोचले असल्या कारणामुळे आता स्वतःची काळजी घेण्यासाठी गंभीर असल्याचं पाहायला मिळतंय. आज जागतिक पर्यावरण दिन आणि हा जागतिक पर्यावरण दिन ठाण्यामध्ये देखील उत्साही वातावरणामध्ये संपन्न झाल्याचं पाहायला मिळालंय. ठाण्यामध्ये मंत्री प्रताप सरनाईक यांच्या उपस्थितीमध्ये वृक्षारोपण करण्यात आलं. उपमुख्यमंत्री हरित ठाणे अभियान अंतर्गत हे वृक्षारोपण राबवण्यात आलं होतं. यावेळेला राज्याचे मंत्री प्रताप सरनाईक यांनी उपस्थिती दर्शवली. यावेळेला बोलत असताना प्रताप सरनाईक म्हणाले की उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या पुढाकारामधून हरित ठाणे हा संकल्प राबवला जातोय. ठाणे महानगरपालिका क्षेत्रात मोठ्या प्रमाणामध्ये वृक्षारोपण करण्याची मोहीम सुरू आहे. 1 लाखांपेक्षा अधिक झाडे लावण्याचा संकल्प देखील महापालिकेने केलाय. तर शून्य कचरा उपक्रम महापालिकेच्या वतीने राबवण्यात आल्याचं देखील प्रताप सरनाईक यांनी मत व्यक्त केले. तर भाजप आणि शिवसेनेमध्ये कोण छोटा आणि कोण मोठा भाऊ याबद्दल देखील बोलत असताना ते बोलले की
भाजप शिवसेनेमध्ये कोणी मोठा किंवा छोटा भाऊ नाही, आम्ही जुळे भाऊ आहोत आणि येणाऱ्या निवडणुका देखील आम्ही अशाच लढणार आहोत, असं प्रताप सरनाईक यांनी स्पष्ट केल्याचं पाहायला मिळतंय. जागतिक पर्यावरण दिनाच्या निमित्तानं राज्याचे लोकप्रिय उपमुख्यमंत्री आणि आमच्या पक्षाचे प्रमुख आदरणीय एकनाथ शिंदे यांच्या संकल्पनातून हरित ठाणे हा संकल्प त्यांनी मांडलेला आहे आणि त्या माध्यमातून आमचे आयुक्त अतिशय चांगल्या प्रकारचं पर्यावरण जागृतीचं काम ह्या ठाणे महापालिका क्षेत्रामध्ये करतात. आजच्या ह्या शुभ प्रसंगी आमचे माजी महापौर हरिश्चंद्र पाटील सुद्धा उपस्थित आहे आणि महापालिकेच्या सर्व संबंधित अधिकाऱ्यांना घेऊन आम्ही आज हा उपक्रम राबवत आहे. सुमारे 1 लाखापेक्षा जास्त झाडं ह्या ठाणे महापालिका हद्दीमध्ये लावण्याचा एक संकल्प एकनाथ शिंदे साहेबांनी आमच्या कमिशनर साहेबांवर सोपवला आणि त्या माध्यमातून आम्ही काम करतोय. आज ह्या रेमंडच्या हिरवळीवर आम्ही बांबूची लागवड आणि विविध झाडांची, फुलं झाडांची, फळ झाडांची आणि इतर झाडांची लागवड या परिसरामध्ये करतोय आणि ह्या सप्ताहाच्या माध्यमातून विविध ठिकाणी हे वृक्षारोपणाचे कार्यक्रम हाती घेण्यात आलेले आहे. मी सर्वप्रथम आमच्या शिंदे साहेबांच्या वतीनं ठाणेकरांना खूप खूप शुभेच्छा देतो आणि आयुक्त श्री सौरभराव यांनी आणि त्यांच्या सगळ्या सहकाऱ्यांनी पर्यावरण दिनाचा औचित्य साधून जो उपक्रम हाती घेतलेला आहे त्याला सुद्धा शुभेच्छा देतो. ठीक आहे, हो ते राजकीय आजच्या पर्यावरणाच्या मोठा भाऊ आणि छोटा भाऊ आता सुरू झालेला आहे ठाण्यात. मोठा भाऊ तर तुम्हाला कल्पना नाहीये, परंतु आम्ही जुळे भाऊ आहोत. नक्कीच सर, पाहिलं आणि जुळ्या भावांची भूमिका आम्ही यशस्वीपणे निभावू दोन्ही पक्ष. सर, निधीमुळे कुठे नाराजी दिसते? नाराजी नाहीये. मी तर खरं निधीच्या बाबतीत स्पष्टपणे सांगतो, काही बातम्या ह्या वृत्तपत्रांच्या माध्यमातून आणि वृत्तवाहिन्यांच्या माध्यमातून चालवल्या जातात. मी जर मला माझ्या डिपार्टमेंट बद्दल विचारलं तर अजितदादांनी माझ्या डिपार्टमेंटला योग्य ते सहकार्य केलेलं आहे. किंबहुना एसटी महामंडळ तोट्यात जात असताना एसटी महामंडळाला दर वर्षाला 5,000 बसेस देण्यासाठी त्यांनी पंचवार्षिक योजना म्हणजे जवळजवळ 25,000 बसेस पुढल्या 5 वर्षात देतात. त्यामुळे थोड्याफार प्रमाणात कुरबुरी असतात, त्याचं भांडवल करून वृत्तपत्रांमध्ये आणि चॅनलच्या माध्यमातून जर बातम्या चालत असतील तर त्या चुकीच्या आहेत. आदरणीय मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री श्री अजितदादा पवार आणि आमच्या पक्षाचे प्रमुख उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब हे फेविकॉलची जोड आहे. तुम्ही किती विरोधकांनी प्रयत्न केला तरी ती तुटणार नाही. आज जागतिक पर्यावरण दिन, मात्र सर्वत्र जागतिक पर्यावरण दिन साजरा होत असताना ठाण्यामधील हिरानंदानी इस्टेट या ठिकाणी पर्यावरण प्रेमींनी आंदोलन केल्याचं पाहायला मिळालं. पर्यावरण दिनानिमित्त ठाण्यामधील हिरानंदानी इस्टेट परिसरामध्ये असणारे कावेसर तलावाचे सुशोभीकरण म्हणजे एक प्रकारचे निसर्गाची हानी आणि त्याचं नुकसान करण्याचा घाट घातला जात असल्याचा आरोप स्थानिक रहिवासी आणि काही संस्थांनी केलाय. काही दिवसांपूर्वी याच कावेसर तलावाचे सुशोभीकरणासाठी महानगरपालिका आणि खासदार नरेश म्हस्के यांच्या हस्ते भूमिपूजन करण्यात आले होते. मात्र कुठेतरी तलाव वाचवा, निसर्ग वाचवा यासाठी महापालिकेच्या विरोधात काळे कपडे परिधान करत स्थानिकांनी विरोध दर्शवला. आजूबाजूला कॉन्क्रिटीकरण होणार, त्यामुळे निसर्गाची हानी होणार असल्यामुळे आंदोलकांनी आपलं मत व्यक्त केले. त्यामुळे येणाऱ्या काळात आता या कावेसर तलावा संदर्भात महानगरपालिका स्थानिकांचा आमना सामना कशा पद्धतीने करतय की ह्यावरती कोणता तोडगा काढतय ह्यावरती स्वतः सर्वांचं लक्ष लागून राहिलं आहे. माझं नाव विद्याधर वालावलकर. मी पर्यावरण दक्षता मंडळ नावाच्या संस्थेचं गेली 25 वर्ष इथे काम करतो आणि आता आम्ही माझा तलाव नावाची एक मोहीम चालवतोय. गेली 3-1 वर्ष या सगळी मोहीम चालवतोय आणि सगळ्या तलावांचा अभ्यास आहे आता आमच्याकडे. ठाण्यातले एकूण 43 तलाव आहेत ठाण्यामध्ये. प्रत्येक तलावाचा अभ्यास आम्ही केलेला आहे आणि 3 वर्षाचं डॉक्युमेंटेशन केलेलं आहे. त्याला धरून आम्ही बोलतोय सगळ्या ठिकाणी जाऊन. जर तुम्ही आजारी पडलात ना तर तुम्हाला डॉक्टरकडे नेतात, तुम्हाला ब्युटी पार्लरमध्ये नेत नाहीत. इथे ते तलावाला आजारी पडलेला नसताना आता त्याला ब्युटिफाय करतात, त्यातनं तो आजारी पडेल. नंतर आता ह्याच्यावेळी तुम्हाला एकतरी ऑक्सिजनचं मशीन दिसतंय का? बाकी सगळ्या 42 तलावावर जाऊन बघा, ऑक्सिजनचे मशीन लावले आहेत आतमध्ये, तरच ते जगत आहेत. आतले मासे वगैरे सगळं. आतला इथला हॅबिटॅट जर जिवंत आहे, तो स्वतःच्या नॅचरली पळतोय तो तलाव, तर त्याला आता आजारी करण्याचं नवीन धोरण स्वीकारलं आहे. ते चुकीचंच आहे पूर्ण. एक तरी आता एकच राहिला हा. पहिले तो उपवंतरी होता, आता हा एकच राहिला आहे की जो नॅचरल तलाव राहिला आहे. त्यामुळे तो नक्की चांगल्या प्रकारे राहणं आवश्यक आहे. रत्नागिरी जिल्ह्यामधील दापोली तालुक्यामध्ये असलेल्या डॉक्टर बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाच्या माध्यमातून कारळा ह्या नामशेष होत असलेल्या पिकाच्या एका प्रजातीचं संशोधन करण्यात यश आलेलं आहे. नवीन जात विकसित करण्यात त्यांना यश आल्याचं आता पाहायला मिळतंय.
कारळा जातीचे तिळाचे पारंपरिक पीक हे नामशेष होत चालले आहे. त्या पिकावरती बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठात संशोधन करून कारळा पिकामध्ये एक नवीन जात विकसित केली जाते. ह्या पिकाचं नाव कोकण कारळा असं ठेवण्यात आलंय. मला सांगायला जरा आनंदच होतोय की आता जे 29 ते 31 मे 2025 महाराष्ट्रातील 4ही कृषी विद्यापीठांची संयुक्त समिती झाली परभणी येथे, परभणी कृषी विद्यापीठामध्ये. तर त्या ठिकाणी संयुक्त समितीमध्ये आपली कारळा हे जे पीक आहे कोकणातलं पारंपरिक पीक आहे, पूर्वी खूप याच्यावर संशोधन होणं बाकी होतं आणि ती जात जवळजवळ नामशेष होत चाललेलं पीक. तर ते डॉक्टर बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाने त्याच्यामध्ये संशोधन करून कारळा पिकामध्ये एक नवीन जात यंदा विकसित केली. तिचं नाव आहे कोकण कारळा. कोकण कारळाचं वैशिष्ट्य म्हणजे ही साधारणपणे 85 ते 90 दिवसात तयार होते. मग जर तुम्ही त्याचं पेरणी केली तर पेरणीनंतर 35 ते 40 दिवसांनी फुलोरा सुरू होऊन ती 90 दिवशी कापायला तयार होते. याची पेरणी साधारणपणे जुलैच्या शेवटच्या आठवड्यात करावी. म्हणजे पाऊस जरा कमी झाला जुलैच्या शेवटच्या आठवड्यात किंवा ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यात जर याची पेरणी केली, डोंगर उतारावर केली, जिथे वरकस जमीन आहे, पाण्याचा निचरा होतो, अशा ठिकाणी चांगली उभी आडवी नांगरट करून 2 ओळीमध्ये 30 सेंटीमीटर अंतर ठेवून ती पेरणी करायची. हे बियाणं लहान बारीक असल्यामुळे, छोटं असल्यामुळे तुम्हाला पेरताना त्रास होण्याची शक्यता असते. म्हणजे एकाच ठिकाणी पेरलं जाईल म्हणून त्याच्यामध्ये थोडंसं वाळू मिक्स करायची दुप्पट प्रमाणात आणि वाळू मिश्रित हे बियाणं करून ते विरळ पेरणी करावी एका लाईनमध्ये. आणि साधारणपणे ह्याला जर आपल्याला एका गुंठ्याला 30 ते 35 ग्रॅम साधारणपणे बियाणे लागते. आणि ह्याचं उत्पन्न जे आहे ते साधारणपणे 450 ते 450 किलो प्रति हेक्टर एवढं लागतं. आणि ह्याच्यात तेलाचं प्रमाण आहे ते 40 ते 41% तेलाचं प्रमाण आहे. सर्वांना माहिती आहे कारळा जे आहे त्याला तेलाला खूप मागणी आहे आणि ते औषधी गुणधर्म आहे. तर त्याला हे चांगलं उपयोग करता येईल. त्याच्याशिवाय आणखी सांगायचं म्हटलं तर आमचं जर म्हणणं आहे की जिथे नोव्हेंबरमध्ये जर पेरणी केली, ऑक्टोबर एंडिंगला किंवा नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यात जर पेरणी केली आंब्याच्या बागेमध्ये, तर आंब्याच्या बागेमध्ये जर पेरणी केली तर याला 35-40 दिवसांनी फुलं सुरू होती. म्हणजे ज्यावेळी आंब्याचा फुलोरा असतो त्या आंब्याच्या फुलोऱ्याच्या वेळी परागीकरणासाठी कारळा पिकावर ज्यावेळी मधमाशा येतात तर त्याचा उपयोग होऊन आंब्याचं उत्पन्नसुद्धा वाढू शकतं. म्हणजे शेतकऱ्यांनी नोव्हेंबरमध्ये किंवा ऑक्टोबर एंडिंगला आंब्याच्या बागेमध्ये याची पेरणी करावी. म्हणजे कारळाचं तर थोडंसं उत्पन्न मिळेलच, परंतु त्याच्यापेक्षा उत्पन्न आंब्याचं मिळू शकेल. ही परपरागी होण्यासाठी त्याचा उपयोग होतो. कारण या पिकावर सर्वात जास्त म्हणजे मधमाशीचं प्रमाण खूप येतं. साधारण याची बाजार किंमत किती आहे आणि आपल्याकडे हे जर बियाणं उपलब्ध, किती बियाणं उपलब्ध आहे शेतकऱ्यांसाठी? या हंगामात आम्ही जवळजवळ 50 किलो बियाणं शेतकऱ्यांना कोकणात विशेषतः रत्नागिरी जिल्ह्यामध्ये आपण वाटप केलेलं आहे या हंगामामध्ये. आता सध्या आमच्याकडे उपलब्ध नाही आहे, पण आता आम्हाला माहिती आहे याची मागणी वाढणार आहे. त्या प्रपोर्शनेट आम्ही बियाणं आता दरवर्षी तयार करणार आहोत. याचं वैशिष्ट्य म्हणजे तुम्ही केव्हाही पेरा, जर पाण्याची सोय असेल केव्हाही पेरलं तरी हे पीक तुम्हाला उत्पन्न मिळून जातं. वेळ झाले बातमीपत्रात इथेच थांबायची. पुन्हा भेटू नवीन बातमीपत्रात. धन्यवाद.